मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मुंबई हायकोर्टानं नाकारली आहे। शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोर्टानं हे निर्देश दिले असून यामुळे मात्र मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानमध्ये उपोषण आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टानं मनाई केली असून नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी द्यावी असे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले। त्यामुळे मुंबईतील आंदोलनाच्या भूमिकेविषयी जरांगे पाटील यांची कोंडी झाली आहे। जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केल्यास प्रचंड प्रमाणात आंदोलनकर्ते शहरात जमतील, यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने आझाद मैदानात उपोषण आंदोलन करण्यास मनाई करावी अशा विनंतीची जनहित याचिका MMI फाउंडेशनचे अनिल कुमार मिश्रा यांनी ॲडव्होकेट महेंद्र रत्न यांच्यामार्फत केली आहे। याविषयी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे। तर बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होतोय, त्यातच मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्यानं आधीच प्रचंड गर्दी असते। अशा परिस्थितीत मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण आंदोलन केलं तर प्रशासनावर प्रचंड ताण येईल। तसेच मुंबईतील रहदारी आणि जनजीवन विस्कळीत होऊ नये या दृष्टीनं जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनासाठी परवानगी देऊ नये असे निर्देश खंडपीठाने दिलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, मुंबई।